पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत। अशाच एका घटनेत गुरुवारी 23 जुलैला पहाटेच्या सुमारास सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी अंतर्गत उचावली नागरमोडी मार्गावरील विघ्रेपाडा येथे एक विशाल चिंचेचे झाड रस्त्यावर कोसळले। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवांची वाहतूक काही काळासाठी अडचणीत आली। घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमेश चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासोबत तांदुळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम चावरे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता मालकरी, पोलीस पाटील सुजित पाटील, पिंट्या मानकर, येशू, सर्पमित्र टीम तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदत कार्यामध्ये सहभागी झाले। यानंतर कटर मशीन आणि जेसीबीच्या साह्याने पडलेल्या विशाल चिंचेच्या झाडाच्या फांद्या टप्प्याटप्प्याने कापून सुरक्षितपणे हटवण्यात आल्या। काही तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आणि उचावली नांगरमोडी मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली। सुदैवाने ही घटना पहाटे घडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात टळला। मात्र ही घटना पावसाळ्यात जुन्या व विशाल वृक्षांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव करून देणारी ठरली आहे। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक छाटणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेचे मनापासून कौतुक केले। सर्वांनी समन्वयाने केलेल्या कार्यामुळे वाहतूक लवकर पूर्ववत झाली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला। आपत्तीच्या काळात प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचा समन्वय संकटावर मात करण्याची खरी ताकद ठरते। पावसाळ्यात धोकादायक झाडे, वीज वाहिन्या आणि पाण्याने भरलेले रस्ते यावर प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे हीच सुरक्षितेची गुरुकिल्ली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।